लोकसभेची निवडणूक लागली की संपूर्ण देश ढवळून निघतो. राजकीय घडामोडी वाढतात, अनेक वेळा अनपेक्षित वळणे घेतात. आता 3 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे देशभरातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघत आहे. माहितीची साधने वाढल्यामुळे एखाद्या राज्याची विधानसभा निवडणूक लागली तर देशभर तेथील घडामोडींची चर्चा सुरू होते. लोकसभा निवडणुकीत यावेळी भाजपला स्वबळावर बहुमत न मिळाल्यामुळे विधानसभाच्या निवडणुकीकडेही लोकांचं लक्ष लागलं. महाराष्ट्र, हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या 3ही राज्यातील निवडणुकांकडे देशाचं लक्ष लागलंय. महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीत लढत होत आहे. तिसरी आघाडी आकार घेणार अशा हालचाली सुरू झाल्या आहेत. हरियाणातील विधानसभा निवडणुकीला वेगळंच महत्त्व प्राप्त झालंय. ते विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे. भाजपच्या काही नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. शरद पवार हे राजकीय डावपेचातील वस्ताद आहे असं सांगितलं जातं. महाराष्ट्रात शरद पवार, हरियाणात खेळाडू आणि जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवणं या मुद्द्यांसमोर भाजपची खरी कसोटी लागणार आहे. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक सर्वार्थाने गाजत आहे. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीची मोठी पिछेहाट झाली. त्यातून सावरण्यासाठी सरकारनं लाडकी बहीण योजना आणली. या योजनेचा राज्यभरात गवगवा सुरू आहे. त्यासाठी विविध प्रकारचे इव्हेंट केले जात आहेत. असं असलं तरी महायुतीतील 3ही पक्षात समन्वय नसल्याने वारंवार समोर येत आहे. या 3ही पक्षातील नेते सातत्याने परस्पर विरोधी विधानं करत आहेत. एकमेकांवर कुरघोड्या करणाऱ्या विधानांमुळे लोकांमध्ये वेगळा संदेश जात आहे. छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यामुळे महायुती सरकारविरोधात नाराजी वाढली आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर भाजप नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या टीकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार हे आलेत. त्यांच्या चालींमुळे महायुतीच्या अडचणी वाढत आहेत. विशेषतः अजितदादा पवार यांच्यासोबत गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे शरद पवार यांच्या डावपेचांमुळे धाबे दणाणले. लोकसभा निवडणुकीत अकलूजच्या विजयसिंह मोहिते पाटील यांना आपल्या पक्षात घेऊन शरद पवार यांनी समीकरणच बदलून टाकली. विधानसभा निवडणुकीतही कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील भाजपचे नेते समरजित सिंह घाटगे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन डावपेचांना शरद पवारांनी सुरुवात केली. शरद पवार यांच्या पक्षात येण्यासाठी महायुतीतील अनेक नेते इच्छुक असल्याचं चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडी आणि महायुतीतील अंतर्गत संघर्ष सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचा महाविकास आघाडीला फायदा झाला होता. शिवसेनेत फूट फुटल्यामुळे त्यांच्या बाजूने सहानुभूती निर्माण झाली. शरद पवार यांच्या बाबतीतही हेच घडलं. महायुतीच्या मार्गातील हा सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर केला जाईल अशी अपेक्षा होती. ठाकरे यांनी त्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र महाविकास आघाडीने त्याला नकार देत संख्याबळाचा निकष लावला. तिकडे महायुतीतील मुख्यमंत्री पदावरून संघर्ष सुरू आहे. शिंदेच मुख्यमंत्री होणार असं त्यांच्या पक्षाचे नेते सांगत आहेत. मुख्यमंत्री कोण याचा निर्णय निवडणुकीनंतर होईल असं अजितदादा पवार सांगत आहेत. तर फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत असं साकडंच भाजपचे आमदार घालत आहे. हरियाणातील घडामोडींना वेग आलाय. जेजेपीचे दुष्यंत चौटाला भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी होते. अलीकडेच ते सरकारमधून बाहेर पडले. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी बहुजन समाज पक्षासोबत आघाडी केली आहे. दुसरीकडे भाजपच्या काही नेत्यांनी प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला बळ मिळत आहे. भाजपचे उत्तर प्रदेशातील माजी खासदार, राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करून त्याविरोधात महिला खेळाडू रस्त्यावर उतरल्या होत्या. त्या आंदोलनात सहभागी कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. विनेश फोगाट यांना काँग्रेसनं विधानसभेची उमेदवारी जाहीर केली. हरियाणात भाजपाला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. भाजपनं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आणि उमेदवारी न मिळालेल्या नेत्यांमध्ये नाराजी पसरली. त्यातूनच काही नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. शेतकरी आंदोलनाचा परिणाम काय होणार याची चिंता भाजपाला लागली असणार. त्यातच भाजप खासदार कंगना रनौत यांनी शेतकरी आंदोलनाबाबत काही दिवसांपूर्वी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे भाजपाच्या चिंतेत भर पडली आहे. महिला खेळाडूंचं आंदोलन आणि त्याबाबत केंद्र सरकारने घेतलेली भूमिका हाही भाजपसाठी चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता आहे. कलम 370 हटवल्यामुळे जम्मू काश्मीरच्या मतदारांचा मूड कसा बांधलाय याचा अंदाज निवडणूक निकालानंतर येणार आहे. भाजपनं ही निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेतली. त्यामुळेच वर्षाला 6 गॅस सिलेंडर मोफत, महाविद्यालयीन विद्यार्थ्याला वर्षाला 3000 रुपये वाहतूक भत्ता, 10वीतील विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट आणि लॅपटॉप, 5 लाख रोजगार आदी आश्वासनं भाजपनं आपल्या जाहीरनाम्यात दिली आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालेलं नाही। केंद्रात गेली 10 वर्ष निर्बंध सत्ता उपभोगलेल्या भाजपला यावेळी कुबड्यांचा आधार घ्यावा लागलाय। आता या 3 राज्यात होऊ घातलेली विधानसभा निवडणूक भाजपचं भवितव्य ठरवणारीच असेल। अशाच प्रकारच्या व्हिडिओ ऑडिओ पाहण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। धन्यवाद।